मध्ये सहर्ष स्वागत करतो. सामना आपण पाहतो रोशन साई स्पोर्ट्स चिल्ड्रन आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ ऋतिका हर्षिका आज्ञा इलेव्हन ककरवाल. त्याच दरम्यान सतीश शेठ माली किरणे यांचं इथे शुभागमन होते. साहेब आपण याबाबत होती मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. ऑफ सीटला शपलून माना साफ यत्न सलामीची जोडी आपण पाहतो. खरं तर महेश मडवी आणि किशोर मडवी दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी. षटकार हॅट्रिकसाठी राहुल आणि विकेश शुभम राऊत आणि विकेश घरे त्यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालेला आहे. ऋतिका हंशिका आज्ञा काकरवाल हा संघ आपण पाहतो फलंदाजीसाठी आणि इथे मात्र लाभ करण्याच्या प्रयत्नामध्ये शॉर्ट थर्ड मॅनला ठिपला जातोय झेल. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज महेश बाद. मात्र माध्यमातून देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज झाले. म्हणजे फलंदाजांना देखील आपण बघतो षटकार हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर शुभम राऊत विकेश घरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी देखील विष्णू सर आणि प्रकाश सरांच्या माध्यमातून आपण पाहतो 1000 रुपयाचे कॅश प्राइज सुवर्ण संधी फलंदाज आणि गोलंदाजांना. पहिल्या विकेटचे पतन झाले. तर या दरम्यान आपण पाहतो सोमेश चौबल साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 4000 रुपयाचे डोनेशन आलं. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि सहर्ष स्वागत व्यक्त करतो. बॉल राईट झालाय पण त्याचा इशारा होतोय ऑफ सीटला सुंदरला बॉल व्हाईट बॉलची सांगता. थोडे प्राइस मध्ये चेंजेस झालेत. पुन्हा एकदा आपण पाहतो शुभम राऊत आणि विकेश खरे त्यांच्या माध्यमातून प्राइस वाढवलं जात आहे. षटकार हॅट्रिक साठी काकडवाल टीमच्या फलंदाजांना 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाणार आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. गोलंदाज तयार पहिल्या षटकामध्ये तेजस पाडेकर ही चांगली गोलंदाजी. यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक अँड इझिली बॉल जज करायचा होता. कॅच ड्रॉप सोपा चेल भूमीला दान आणि त्यावरती धावा मिळतील त्या म्हणजे दोन धाबेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहिली. टोटल 3 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. मागील सामना तितकाच पद्धतीचा पाहायला मिळाला. बाबूशाह सरांनी अगदी चांगली मॅच रंगवली आणि त्याचे साथ खरं डीजे जेसचे देखील कौतुक करावं लागेल. अगदी चांगलं कॉम्बिनेशन दोघांच्या माध्यमातून आणि सामना जिंकला अखेरीस आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे या टीमने हार्दिक अभिनंदन. आता या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र टेंबोडे अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तुजार पुन्हा लाभ करण्याचा प्रयत्न एनफिल्डला क्लिअर करणारा हा फटका. चेंडू चाललाय सरळ स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4 धावा. तर सतीश शेठ माली खेळणे साहेबांना मी विनंती करतो की यावा पद्धती मंचावरती आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला इन्व्हिटेशन आले. यावा आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. 4 धाबा आल्याने 4 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय 7 या आकड्यावर. पुन्हा एकदा लाभ केलाय. ओव्हर्स ती कव्हर हा बॉल मारण्याचा प्रयत्न होता. या बॉलवरती धाबा कंप्लीट केला तर म्हणजे एक सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही. आणि इथून मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 1-8 ककरवाल हा संघ. लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल. दुसऱ्या षटकामध्ये रोशन साई स्पोर्ट्स चिल्ड्रन टीम कडून गोलंदाज सज्ज होईल. राकेश पाडेकर राकेश पाडेकर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला.
हो, पहिलाच बॉल अगदी चांगला पाहायला मिळतोय. तर स्टिकला सोडून जाणारा बॉल पण त्याचा इशारा होतो लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धाव खात्यामध्ये जोडले जाईल. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावरती 9 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 9 धाबा स्कोर कार्ड वरती लागले. कालच्या मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं खरं तर धाबा चेस झाल्या. अवघड होतं खरं तर धाबा चेस करणं आणि 6 बॉल मध्ये 25 धाबा मात्र डिपेंड करता आला नाहीत. नागपूर टीमच्या गोलंदाजाला बॅटिंग चांगली राहिली. राहुल गडगे या फलंदाजाची 33 धाबा त्याच्या बॅटमधून आल्याने सामना मात्र फिनिश केला. सुपर बॅटिंग पाहायला मिळाला. आता 30चा सामना पाहायला मिळाला. प्रेक्षकांनी अगदी चांगले 7 प्रेक्षकांचे देखील पाहायला मिळाले आणि प्रेक्षकांना अगदी आवडणारा सामना आपण मागील सामना पाहिला. या सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल का? कडवी झुंज पाहायला मिळेल का दोन्ही टीमच्या माध्यमातून? हे पाहावं लागेल. ऑन साईडला बॉल पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे. डावखुरा फलंदाज किशोरच्या बॅटमधून चौकार. लगेच 4 धावा मिळतील. डीजे जयेश डिनर साठी गेलेले आहेत त्यामुळे साऊंड सिस्टम आपण पाहतो डीजे बंद आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या. चौकार आला. सलामीला आलेला बॅटर रोशन किशोरच्या बॅटमधून चौकार. पुन्हा लाभ करण्याचा प्रयत्न मध्ये फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट केली किशोर आणि त्याला साथ देत असताना रोशनला आपण पाहतो. आणि धाब्याच्या मदतीचा संघ पुढे जाईल. टोटल 14 धावा स्कोर कार्ड वरती 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. काकडबाला संघ आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल चांगली गोलंदाजी पाहायला म्हणजे रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम कडून राकेश पाडेकर या गोलंदाजाशी आपण पाहत आहोत. हो, ड्रॉप केला आजचा बॅटनं. ब्रिलियंट स्ट्रोक. चेंडू बराच कालवेत डाऊन दी ऑफ फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. दुसऱ्या विकेटचं इथून पतन होईल. फलंदाज रोशन भोईर बाद. टायमिंग प्रॉपर जुळला नाही. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल कनेक्शन चांगलं होतं परंतु एलिव्हेशन मिळलं नाही. टप्पा खाल्यानंतर बॉल थोडंसं अगदी वरती आला. लॉप करण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर अगदी वेल कॅच. डबल खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. पंचाचा निर्णय अंतिम असेल याच्याकडे लक्ष असू द्या. पंचाने जो निर्णय दिला आहे तो मात्र अंतिम राहील. विकेट आले. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना काकडवाल टीमला ऋतिकाने हर्षिका आज्ञा 11 या नावाने काकडवाल टीम मैदानाच्या आतमध्ये हा संघ उतरलाय. धाव संख्या 2-14. खेळपट्टीवरती धावा बनवणं फार कठीण जातं परंतु कालच्या मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ साकार केला. 6 बॉलमध्ये 25 धावा मात्र केल्या. राहुल गडगेची अप्रतिम केली राहिली. तिथून मात्र धाव संख्या 14 ऑन बोर्ड आपण पाहतो. आता काकडवाल टीमची बॅटिंग. फलंदाज बाद झाला रोशन भोईर. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बल्ली भोईर फलंदाजाला आपण पाहणार आहोत. राकेश पाडेकरचं दुसरं षटक बघू बतावरती गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते. मोठे पटके मारून दिले जात नाहीत. मोठे पटके मारण्यासाठी वंचित ठेवलं जाते दोन्ही फलंदाजांना. एका पाठोपाठ एक विकेट देखील मिळवले जात आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन या टीम कडून राम पाटील सर देखील चिंद्रनला बिलॉंग करतात. ते देखील या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. मॅचच्या भूमिकेमध्ये प्रशांत फडके सरांना आपण पाहतो. गोलंदाज तयार. राकेश पाडेकरचा पुढचा बॉल. ऑनसरला मारण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्पेलिंग मध्ये मिड विकेट मध्ये खरं तर बॉल आ जातोय. या बॉलवरती मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने धाव संख्या पुढे जाईल. लागले स्कोर कार्ड वरती धावा. सिंगलला पुढे चालले. टोटल 15 धावा स्कोर कार्ड वरती लागले. 15 ऑन बोर्ड. 15 धावा आपण पाहतोय. शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये टीम काकड बहालच्या आपल्याला पाहायला मिळते. राकेश पाडेकर हे षटक चांगलं राहिले. एक चौकार जरूर या षटकामध्ये आला. कमबॅक केलाय नंतर राकेशनं आणि चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. कारण चिंद्रन टीमला देखील माहिती या खेळपट्टीवरती धावा जास्त बनवून द्यायच्या नाहीये. जास्त धावा आल्या तर मात्र सेकंड 17 मध्ये धावा चेस करणं कठीण बनवलं. ऑन साईडला उडवलाय. मिड विकेट रिसर मध्ये दूरवरून वेल जस्ट कॅच. सुपर झेल घेतला तो ऋषी पाटीलच्या माध्यमातून आणि तर मात्र 3रा विकेटचं पतन होत.
तर विकेट आले. अशा रीतीने 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाची अखेरीस धावसंख्या ऋतिक हंशिका आज्ञा 11 काकडवाल टीमची 3 बाद 15 धावा स्कोर कार्डवरती लागले. दोन षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 3 बाद 15 काकडवाल टीमची 7.50 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये घाटत असताना आपल्याला पाहायला मिळेल. शांत सुरुवात, एका पाठोपाठ एक विकेट तंबूच्या आसराला परतलेत. आता मात्र 3ऱ्या षटकामध्ये ऋतिक भंडारी 3ऱ्या षटकामध्ये दाखल झाला आणि पहिलाच बॉल ऋतिकचा चांगला पाहायला मिळतोय. सलामी आलेला फलंदाज डावखुरा आपण पाहिलं का तर किशोर हा स्ट्राईक, किशोर देखील बाद झाला. बल्ली बहीर आपण पाहतो स्ट्राईक पडते आहेत. पुन्हा एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती यावेळी लाभ केलाय. अगदी अखेरीस चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. पिकअप स्ट्रोक, ब्रिलियंट बॅटिंग बाय बल्ली बहीरच्या बॅटमधून षटकार. फायनली कनेक्शन प्रॉपर झालं बॅट अँड बॉल मध्ये. त्यामुळे बॉल आपण पाहिलं वायलिश लॉंग ऑफला प्लेयर होते परंतु त्यांच्या डोक्यावरून अगदी मस्तक ते दस्तक हा षटकार आपण पाहिला. 6 धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे चाललंय. टोटल 21 धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चांगला फटका सजवला बल्ली बहीरच्या बॅटमधून. ऋतिक भंडारीचा पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी मिडविकेटच्या दिशेने टप्पा खाला तर बॉलने घेतलेला वळण मात्र खेळाडूला इथे समजलं नाही. बॉल निघून चालला सीमा पार. 4 रन. चौकर षटकाराची गरज होती आणि तो धावा मात्र येताना पाहायला मिळतात. आता 3ऱ्या षटकामध्ये ऋतिक भंडारीवरती काउंटर अटॅक केला जातोय. षटकार, चौकार आणि धावसंख्या झपाट्याने पुढे चालले. टोटल धावपलका वरती धावा आपण पाहिला 25 लागले. 25 ऑन बोर्ड 25 धावा. इथे मात्र क्षेत्ररक्षणाची कोणतीही चूक म्हणता येणार नाही. टप्पा कालांतर बॉलने हुलकावून दिली त्यांना. 4 धावा मिळवल्या. 25 धावा आलेल्या आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट बट स्वीट चांगली इनिंग बल्ली बहीरच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा कनेक्शन पाहावं लागेल. कनेक्शन खराब राहिलं. ऑन साईडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये लिडिंग एज लागले अँड टेकन. 4थ्या विकेटचं झालंय पतन. फलंदाजीतून बाद होईल बल्ली बहीर. पुढील बॅट्समॅन 6व्या क्रमांकावरती सूर्या पवार हा फलंदाज आपण पाहतोय. बॅटिंगसाठी दाखल झाला 6व्या क्रमांकावरती. बल्ली बहीरच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आला आणि त्या बल्लीला मात्र तंबूच्या आसराला परतवलं ऋतिक भंडारी या गोलंदाजाने. ऋतिक भंडारीचा वेगवान बॉल समजला नाही. बॅट फोर्स अगोदर टोच झाला आणि लिडिंग यायची लागले. कॅच देखील तितकाच चांगला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये कॅचेस फार महत्वाचे असतात आणि कॅच चांगली पाहायला मिळाली. यावेळी शरीरापासून फार दूर बॉल ठेवलाय. वाईट बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ऋतिक भंडारीच्या माध्यमातून आव्हांतर धाव मिळणार आहे. स्कोर कार्डवरती धावा 1 ने पुढे जाईल. 26 ऑन बोर्ड. 26 धावा स्कोर कार्डवरती लागले. 3रा षटक प्रगतीपथावरती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सुरुवात तितकीच दोन्ही टीम कडून चांगली पाहायला मिळते. धावा जास्तही नाहीयेत आणि कमी देखील नाहीये.
ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये स्पेलेचा फिल्डर येईल बॉल पर्यंत टप्पा खालचा बॉल नाही थोडंसं वेळ घेतलं यावेळी देखील जिथे सिंगल होते तिथे मात्र डबलला कन्वर्ट केलं जाते आणि 2 धावेच्या मदतीनं आणि पंचांचा इशारा होतोय की ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल कॉल म्हणजे की फ्री हिट 2+1 अशा 3 धावा तर या बॉलवरती मिळतील आणि प्लस फ्री हिट ची संधी आता निर्माण झाली म्हणजे मोठा फटक्या खेळण्याची संधी निर्माण झाली फलंदाजाला चौकार षटकार मारण्याची संधी आहे आणि इथून खेचतील का चौकार षटकार हे पाहावं लागेल 3 धावेच्या मदतीने संघ पोहोचला 29 या आकड्यावर 29 ऑन बोर्ड 29 धाबा फ्री हिटचा बॉल मध्ये अगदी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून त्या बॉलवरती देखील सिंगल मिळते एका धाब्याच्या मदतीला संघ पोहोचला आहे 30 या आकड्यावरती 30 ऑन बोर्ड सिंगल आली गोलंदाज तयार ऋतिक भंडारीचा पुढचा बॉल या षटकामध्ये आपण पाहिलं तर षटकार चौकाराला धाबा बनल्या गेल्यात हो यावेळी देखील लॉट करायचा होता वेगवान बॉल बट नाट वेग पाहायला मिळतोय बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अशा रीतीनं 3 षटकाची झाली समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ऋतिक हंशिका अद्या 11 काकडवाल टीम जाऊन पोहोचले ती म्हणजे 10.00च्या सरासरीने 4 बाद 30 या आकड्यावरती गोलंदाज सज्ज झालाय विघ्नेश देशेकर या गोलंदाजाला आपण पाहतोय 3 षटकाची समाप्ती झाली 3 षटकामध्ये 30 धावा आपण पाहिल्या आणि इथून पहिल्याच बॉलवरती हॅमर केलाय बॉल लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट बॅकअप थोडासा खराब राहिलाय आणि 2च धावा मिळतील या बॉलवरती जास्त काही मिळणार नाहीये 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 32 या आकड्यावर 32 ऑन अ बोर्ड उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 32 धावा स्कोर कार्ड वरती लागले अजूनही 5 बॉल आहेत कमीत कमी इथून 5 बॉल वरती 10 ते 12 धावा येणं गरजेचं राहील फायटिंग स्कोर उभा राहायचा असेल तर यावेळी लॉट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला फटका फसलाय नो मॅन्स लँड मध्ये बॉल डिलिव्हर होतोय या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल फेकी तितकीच चांगली पाहायला मिळाली अगदी रॉकेट थ्रो त्यामुळे सिंगल आले सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या डबल 33 धावा स्कोर कार्ड वरती लागले 4 गडी गमवलेत विकेट जरूर गमवल्या परंतु धाव फलकावरती धावा देखील तितक्या चांगल्या बनवण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजांना केलाय संघर्ष करावा लागतोय बॅटिंगसाठी कारण खेळपट्टीच तशी आहे धावा बनत नाहीयेत बनवण्याचा मात्र प्रयत्न केला जातोय काकडवाल टीम कडून हा बॉल आपण पाहतोय खरं तर वाईट बॉल गोलंदाज विघ्नेश देशेकर अंतिम षटकामध्ये दाखल झालाय पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव त्यानंतर सिंगल त्यानंतर व्हाईट बॉल अशी हे विश्लेषण आपण षटकाचं पाहिलं पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7च धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये अतिरिक्त धावा खर्च केल्या गोलंदाज ऋतिक भंडारीने 15 धावा तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या आणि 4थं षटक फार कमालीचं राहिले अद्याप मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विघ्नेश देशेकर या गोलंदाजाचं मोठे फटके मारू देत नाहीये विघ्नेश या बॉलवरती आपण पाहिलं खरं तर विकेट आल्याने विकेट आपण पाहतो धावसंख्या स्थिर एकंदरीत पाहायला मिळेल टोटल धाव फलकावरती धावा लागलेत 34 याच दरम्यान ऋषी म्हात्रे आणि रोहित म्हात्रे यांचे इथं शुभाग बनवते तेव्हा अतिथी मंचावरती आपलं सरचे स्वागत आहे सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो चांगली रजनी क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय खरं तर आई गावदेवी चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन देवीचा पाडा 40+ मास्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धाचं आयोजन नियोजन पाहतोय अरुण शेठ विजय दादा भालचंद्र दादा यांच्या खरं तर सर्वांचे मेहनत त्या मेहनतीचं फळ आता इथे आपल्याला मिळताना पाहायला मिळते जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते स्वप्न मात्र सत्यामध्ये उतरताना बॉलवरती कोणती आपण पाहतो धाव मिळेल की नाही हे देखील पाहावं लागणार आहे एक्झॅक्टली काय घडलं मैदानाच्या आतमध्ये
दोन्ही एंड कडून स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेचं आहे तुम्हाला धाव घ्यायची असेल तर. त्यामुळे या बॉलवरती धाव मिळणार नाही. निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या एकंदरीत पुन्हा एकदा स्थिर 34 धावा स्कोर कार्डवरती. ही कमालीचं षटक. अंतिम षटकामध्ये विघ्नेश देशेकर ची लाजवाब गोलंदाजी. लेफ्ट आर्म विकेटनं यावेळी सिंगल कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न क्विक ऍक्शन मध्ये थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. फक्त धावा मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 36 या आकड्यावर. (36) 36 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. अंतिम बॉल शिल्लक षटकातला. चौथं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या धावामध्ये किती धावा बनवतील आणि शेवटचा बॉल वेगवान चांगला बॉल पाहायला मिळाला आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव संख्या 36 पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना ऋतिका, अंशिका, आज्ञा 11 काकडवाल टीमची आणि 37 धाब्यांचं लक्ष ठेवलंय रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन या संघासमोर. चला काकडवाल टीम, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. चलिए बात करेंगे डीजे जयेश। चलिए हमारे देखिए विष्णु सेठ कड़ू, देखिए क्या बढ़िया देखिए घर की टीम मैदान पर है और आने वाला वक्त में देखिए बात करेंगे सही चिंद्रन नाइट, देखिए इंतजार वेट है और बड़ी अच्छी देखिए बात करेंगे। कहते ना जहाँ हर किसी की कहानी समाप्त होती है और MIDC तलोजा देखिए कहा जितना शहर का दवा MIDC तलोजा का हवा ये धीरे धीरे लहराता है भाई। और कई क्राउड देखिए अभी भी देखिए यहाँ पर मैच का आनंद लेते हुए मजा लेती हुए और जिसमें देखिए हाँ चिंद्रन के देखिए क्राउड काफी तादाद से तिम्बोड़ी टीम में देखिए क्या पिछला मैच क्या मुकाबला जीते भाई। 6 गेंद पर 25 का जरूरत है, इसलिए तो कहा जाता है ना भाई सफलता सिर्फ मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की नहीं। और यहाँ से जो टीम मुकाबला जीतेगा आज का रात का अंतिम मुकाबला तिम्बोड़े के साथ खेला जाएगा। चलिए काकड़ वर्ल्ड टीम तो चलिए काकड़ वर्ल्ड टीम के देखिए 12 खिलाड़ी यहाँ पर नहीं है, बगैर ड्रेस कोड से हैं, जिसके कारण देखिए 2 रनों की पेनल्टी
काकड़वाल टीम को यहाँ पर दी जा रही है, खास करके चिंद्रन के देखिए 12 खिलाड़ी यहाँ पर ऑब्जेक्शन है, और ये 2 रन है ना, जिसका पहला ओवर कंप्लीट होगा वो काउंट किया जाएगा। चलिए बड़ा और झटका देखिए, रवि हमारे डीजे देखिए आ चुके हैं, लाजवाब है। और ये चलिए हवा में कीन है भाई, ऊंचाई तो ली है, लंबाई की देखिए यहाँ पर साई क्लियर कर गया भाई यहाँ पर, और आता हुआ देखिए पहला गगन चुम्बी छक्का। डीजे हमारे चेस जुड़ जाइए यहाँ पर से, राजे कड़ू देखिए बात करेंगे, और जब इनका बल्ला चलता है ना, चलिए हफ्ते के लिए 1000 देखिए विष्णु सेठ कड़ू देखिए बात करेंगे, बैटिंग है। और अजय कड़ू देखिए इस बार ताकत नहीं नजाकत थी, ओ डायरेक्ट 3 हिट वगैरह होता थ्रो, फिर मामला गड़बड़ हो सकता था। चलिए बात करेंगे, खास करके देखिए बात करेंगे वरद के लिए देखिए बात करेंगे, छक्के के लिए देखिए 500 वरद के लिए मौका है, लेकिन हैट्रिक के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर कोई भी बल्लेबाज यहाँ पर लगाए तो 1000। टारगेट की बात करेंगे, देखिए टारगेट से 37 का टारगेट है, और जहां पर देखिए रन बड़ा अच्छा आ चुका है। तो चलिए तैयार गेंदबाज है लवेस, और ये देखिए ऑन ड्राइव के यहाँ पर से कोई फील्डर नहीं है, जब तक देखिए गेंद वापस आता तब तक देखिए और एक सिंगल आता हुआ, सिंगल को डबल में कन्वर्ट कर दिया, 2 रनों के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 9 रन। लाजवाब देखिए, क्राउड देखिए यहाँ पर भरे हुए, यहाँ पर से थोड़ा ठहर कर चलने में ही समझदारी है, क्योंकि जल्दी में चलते हुए लोग अक्सर रास्ता भूल जाते हैं। औरत को थोड़ा सा देखिए ऊपर बल्लेबाजी में भेजा गया, तकदीर भी है टीम में, कितन कड़ू भी हैं, लेकिन से नौकरी जॉब बिजनेस शादी सब जिम्मेदारी बढ़ गई है, और उसके बाद देखिए उतना वक्त नहीं दे पा रहे हैं। हमारे राम पाटिल सर भी देखिए थोड़ा युवा के ऊपर भरोसा दिखा रहे हैं, लेकिन युवाओं को भी खड़े उतरना जरूरी है। देखिए देवीजा बड़ा के 2 टीम रेगुलर टीम खेले, दोनों टीम बाहर हो चुकी है, लेकिन 40+ की टीम अभी भी सुपर 12 में जगह बनाई है, इसलिए कभी युवा खिलाड़ियों को सीखने के लिए भी काफी सारी चीजें रहती है। जल्दबाजी में देखिए एक मुकाबला जीत सकते हो, 2 जीत सकते हो, पूरी टूर्नामेंट जितनी है तो समझदारी भी दिखाना पड़ता है। और जहां पर पहला ओवर का खेल देखिए कंप्लीट हुआ है, पहले ओवर की समाप्ति के साथ टीम का स्कोर देखिए बना है 10, लेकिन 2 रनों की पेनल्टी को लेकर स्कोर बन गया 12। 2 रनों के देखिए जो पेनल्टी के कारण टोटल 12 पहुंचा है, लेकिन इससे कहीं ना कहीं टीम के पैकर ओनर देखिए यहाँ पर थोड़ी सी नाखुश रहेंगे। 37 का देखिए यहाँ पर टारगेट है, पृथ्वी का हंसी का देखिए बात करेंगे, आर्चर इलेवन काकड़वाल टीम देखिए, और पेकर के रूप में देखिए बात करेंगे शुभम सेठ राउट 24 नंबर, और विकेश वाई गरत देखिए बात करेंगे। और अभी भी देखिए बात करेंगे जीत के लिए यहाँ पर 12 देखिए रन बन चुका है, 25 रनों की जरूरत है, और आने वाला देखिए 18 गेंद बचा है। जयेश देखिए हमारे साथ अगर जुड़ चुके हैं फिर से एक बार तैयार देखिए गेंदबाजी में आकाश पाव से देखिए यहाँ पर ये देखिए मनोहर पाटिल से देखिए जिनकी हमने जिक्र की भाई यहाँ पर बिस्ता पोस्ट प्राइवेट लिमिटेड देखिए बात करेंगे, मैनेजर उस कंपनी के देखिए, और आरती स्पोर्ट देखिए तेंबुडे टीम के एक पिक पैकर ओनर्स है। और अच्छा देखिए इनका प्रतियोगिता भी खेला गया था, टूर्नामेंट दिसंबर के महीना में, ठंडे महीना में देखिए, लेकिन क्या राहुल खड़गे ने इनिंग खेला भाई, लेकिन चलेंगे डीजे के पास यहाँ पर एक विकेट गिरा है। और मैदान के अंदर देखिए उतरा है भाई
तादैया तादैया कहीं गेंदबाजों को नचाए अपनी बल्लेबाजी से। केतन कड़ू देखिए बात करेंगे तबाही का दूसरा नाम, क्योंकि इस टीम का देखिए एक ऐसा बल्लेबाज है, अगर चला तो फिर भाई तबाही, अगर इससे रोक लिया तो फिर आपके लिए बन जाएगा तबाही। तकदीर पाड़ेकर देखिए इनकी बल्लेबाजी कितनी जरूरत है टीम को लिए। देखिए तोता उड़ा पंजाब है, तोता उड़ा पंजाब जा पहुंचा कश्मीर, अच्छी गेंदबाजी कर लेते, करने नहीं देता तकदीर। तकदीर केतन की जोड़ी देखिए क्या हुआ करता था। केतन खड़ू देखिए यही बात बताया था भाई, अब तवाई की दूसरी नाम है, मैं तेरी मैना तू मेरा तोता। अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। क्या बात है, छक्के के लिए देखिए विष्णु सेठ कड़ू, या तोता मैना कोई नहीं है, विष्णु सेठ कड़ू, इनकी आवाज देखिए उड़ती हुई। तैयार देखिए बात करेंगे, तैयार देखिए गेंदबाज पर एक्ट्रिक लगाते हैं। ओ छक्का लगाने के बाद देखिए एलियन को इस बार देखिए आगे रखे, इसलिए कहते हैं ना बादाम खाने से उतना अकल नहीं आती है, गलती करने से जितना अकल आती है। पिछला गेंद जो था लेन छोटा था, बड़ी आसानी से पिकअप किए, लेकिन अब रनों की बात करेंगे। देखिए रन जाकर पहुंच गया है 18 रन से, और अभी भी देखिए बात करेंगे जीत के लिए 19 की जरूरत है। सफलता की प्यास की बस से कड़ी मेहनत से निकलता हुआ पसीना ही बुझा सकता है। क्या गेंदबाज करेंगे कमबैक? केतन कड़ू देखिए डाउन द ग्राउंड खेलते हुए मिड विकेट तैनात है यहाँ पर, जब तक गेंद को रोका जाता तब तक एक रन आता है यहाँ पर से। अजय कड़ू देखिए कप्तान एक मेहनती खिलाड़ी है, कहते ना नेतृत्व की क्षमता, नेतृत्व की क्षमता देखिए बात करेंगे आपके आकार पर नहीं, आपके एटीट्यूड पर निर्भर करती है। और वो अजय कड़ू देखिए, कौन बोल सकता है टुंड्रे का मैदान से, और उस मैदान पर देखिए रन बरसाए थे, बाइकर मैन बने थे, बहुत बढ़िया। उसके बाद देखिए थोड़ा संघर्ष करना पड़ा इन्हें फॉर्म के लिए, होता है देखिए भाई, यही बात बताया पहले, देखिए लोग थे दीवाने अब लगे हैं कमाने, नौकरी जॉब, उसके बाद क्रिकेट के समय वक्त देना इतना आसान नहीं रहता है। अजय कड़ू देखिए खुद का निकालने की कोशिश यहाँ पर है, सिंगल तो आएगा, दूसरे के लिए देखिए भाई यहाँ पर गलती, और 2 रन कंप्लीट होता हुआ, लपक झपक से देखिए यहाँ पर 2 रनों के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 21 रन। बात करेंगे यहाँ पर देखिए ओवर कंप्लीट हुई है, 2 ओवर का खेल समाप्त है, 2 ओवर की समाप्ति के साथ टीम का स्कोर देखिए 21 है, लेकिन अभी भी जीत के लिए 16 की जरूरत है। लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। कहा जाता है हमेशा देखिए जहां आप कुछ नहीं कर सकते हो वहां जरूर एक चीज करें, वो है कोशिश, क्योंकि कोशिश करने वाले का कभी हार नहीं होता। 12 गेंद 16 की जरूरत है।
और ये चलिए केतन कड़ू ड्राइव किया है भाई फील्डर से दूर, देखिए यहाँ पर आओ गुरु करे पीना शुरू और चिंद्रन टीम कर चुकी है सेलिब्रेशन शुरू। डीजे तू सांगा तर मी काय करू। आओ गुरु करे पीना शुरू, चौके के साथ सेलिब्रेशन देखिए हो चुका है शुरू, क्योंकि 11 की अब जीत के लिए देखिए 12 की जरूरत है। केतन खड़ू देखिए लगातार देखिए वार करते जा रहे हैं भाई। ओ ये देखिए गलती भाई, बहुत बड़ी गलती हो गई। शायद गेंद को रोका है क्या, देखते हैं यहाँ पर इंतजार करना पड़ेगा अंपायर का डिसीजन का। देखते हैं अंपायर का डिसीजन यहाँ पर चेक करना चाहते हैं अंपायर थोड़ा सा। चलिए तीसरे अंपायर बलचंद दादा देखिए यहाँ पर अंपायर थोड़ा चेक करना चाहते हैं कि बाउंड्री पर वहां पर फील्डर टच हुए या सेफ है, वो थोड़ा सा चेक करना है। नहीं बहुत बढ़िया देखिए WTC लाइव, अच्छी क्लियरिटी अच्छी क्वालिटी, कितना बढ़िया देखिए यहाँ पर लाइव टेलीकास्ट दिखाते हुए। चलिए सेफ है, क्या बढ़िया फील्डिंग देखिए, लाजवाब एक्सीलेंट। अंपायर रन कितना यहाँ पर आया, 3 रन। हाँ 3 रन देखिए, 3 रन आ चुका है। अभी देखिए 9 रनों की जरूरत है यहाँ पर। वो अजय खड़ू देखिए खोद कर निकालना चाहते थे, लेकिन अभी भी देखिए यहाँ पर हार मानने का काकड़वाल टीम भी तैयार नहीं है। 9 की जरूरत है। कहा जाता है ना जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते, क्योंकि जब मैदान में आप उतरते हो ना, ये मैदान जंग रहती है। और मैदान जंग देखिए, जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते। 9 की जरूरत है। गेंदबाजी में देखिए बात करेंगे बल्ली भुईर, एक हुनार खिलाड़ी देखिए हरपन मौला देखिए ऑलराउंडर से बुलेट मैन, लाइव में देखिए बुलेट ट्रॉफी में बुलेट जीतने वाले जो देखिए बात करेंगे यहाँ पर से पाले गांव में देखिए जो बुलेट ट्रॉफी होती है और वहां से ये बुलेट जीतने वाले खिलाड़ी हैं। यही तो बात बताया भाई। अभी भी देखिए 8 गेंद 8 की जरूरत है। जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते। मैं के तो लगाओ और भाई के तो गाओ। लेकिन देखते हैं केतन कड़ू इन्हें कितना समय शांत रखेंगे भाई यहाँ पर। और यही चलिए केतन कड़ू के बल्ले से मानो कि जैसे बंदूक से निकली गोली भाई। दो रन दूर है भाई। पहले बताया था कि तबाही का दूसरा नाम केतन खड़ू। इन्हें नहीं रोकोगे तो फिर ये मैच को नहीं रुकाएंगे भाई। यहाँ पर टारगेट देखिए छोटा था जिसके कारण यहाँ पर थोड़ा कठिन हो गया, लेकिन अभी भी देखिए क्रिकेट है भाई। 6 गेंद 2 रनों की जरूरत है। जहाँ चमत्कार है वहां पर नमस्कार है। इतना बड़ा क्या चमत्कार करेंगे, इतनी बड़ी क्या गलती करेंगे। अगर केतन कड़ू अजय कड़ू यहाँ से मैच छोड़ते तो विष्णु सेठ कड़ू मुझे लगता है आज ये चिंद्रे गांव पे इनकी एंट्री नहीं होगी भाई, क्योंकि 2 रन बनाना है 6 गेंद पर। क्योंकि अगर 2 रन नहीं बनाएंगे तो जरूर है इन्हें आज पूरी गांव देखिए यहाँ पर चारों तरफ देखिए। अब और देखिए गांव से अभी देखिए मैच को देखने के साथ साथ आएंगे भाई। क्या बात है। मंजुआते पे देखिए दर्शन के लिए देखिए यहाँ पर डोंगर पर जाते हुए विष्णु सेठ कड़ू देखिए जिनकी तरफ से 200 रुपया। अर्जुन बेटल जयस थांबा जा रहा, थांबा जयस, ये तो पिक्चर अभी बाकी है। ताकि 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 रे विष्णु सेठ कड़ू का ये टेलर है, पिक्चर है बाकी। आदेश 6 गेंद देखिए 2 की जरूरत है। परखोगे तो बहुत मुश्किल हो, समझोगे तो बहुत आसान हो। ये क्रिकेट ऐसा चीज है भाई। अजय कड़ू देखिए खुद कप्तान है इस वक्त। राम पाटिल के बाद देखिए अच्छी कप्तानी की जिम्मेदारी अजय कड़ू संभालते हुए, लेकिन 2 रन बनाना है।
और ये चलिए छूटा तो यहाँ पर आएगा या देखते हैं। ये अजय खड़ू देखते ही रह गए भाई यहाँ पर। अजय खड़ू कैसे देखते रह गए भाई, जैसे पैसेंजर को देखते हैं सुबह सुबह, ऐसा देखते रह गए। मेहनती खिलाड़ी अजय खड़ू बात करेंगे। देखिए रिक्शा में जाते हैं भाई, घर की देखिए यहाँ पर, ऐसा नहीं पैसा तो हर किसी के पास रहता है, लेकिन फिर भी देखिए नौकरी जॉब बिजनेस जिम्मेदारी वो उठाना पड़ता है, और उसके बावजूद देखिए इतना अच्छा। अभिषेक कड़ू मुझे लगता है इनका नंबर आएगा नहीं शायद, फिनिशर है। तकदीर पाड़ेकर देखिए इनको थोड़ा मैं ऊपर देखना पसंद करूंगा। ओ कंपलसरी रन है भाई, अभी भी 4 पर 1 बनाना है। अगर केतन कड़ू से इतनी बड़ी गलती हुई तो फिर सासुरवाड़ी ओलप की तरफ ही न जाना पड़ेगा फिर, क्योंकि एक रन बनाने नहीं, इतनी बड़ी गलती करने भाई। विश्वजीत ठाकुर जैसे गेंदबाज को कौन भूल सकता है, चिंचोली का नाइट विष्णु स्टेट है। अगर वो कैच ना छोड़ते ना, उस समय की दिगोड़े टीम को देखिए सिक्का देते देते यहाँ पर केतन कड़ू देखिए नाम इनके देखिए बाइक काफी कुछ है, बहुत बढ़िया देखिए। और श्री छत्रपति ट्रॉफी महाराज देखिए तलुजे मस्कुर में देखिए सीजन की शुरुआत में इन्होंने ट्रॉफी जीत कर आए, और मैच फिनिश